पलंगाची गरजच नाहीये. ताईने पाठवली मी त्या दिवशी किती माझ्या पप्पानीच्या खाली गेला. अरे ते 10 इंची आहे की ते असं वेगळीच वाटते. भारतीय बैठक आपली चांगली आहे. सर्वजण आले तर बस रूम मध्ये मी तर झोपत आहे. तुमचा सोफा बर सर्वजण असे खालीच मग कारण की बरं गरम होते की नाही. बरं झालं ना म्हणजे इथं लावून कुठं तिथं लावून खालचं. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर. तर इथे चालू आहे माझा यांच्यासाठी चहा ठेवणं, कारण की हे आज खाली उशिरा आले होते तर यांचा चहा उशिरा चालू आहे आणि यांना बरं नव्हतं म्हणून मग हे आराम करत होते. आणि जेव्हा यांना बरं वाटलं त्याच्यानंतर ते खाली आले. तर इथे मग मी त्यांच्यासाठी अगोदर चहा ठेवते आणि नाश्ता मग नंतर बनवणार आहे. चलो हा घ्या तुमचा चहा. पूजा केली? हो झाली. ठीक आहे. चहा पण नाश्त्यामध्ये काय बनवू? मॅगी. कोणती? इप्पी. ओके. आज तर बाहेर गेलेले आई ना आपण असं मग दोघं जण. बरं ठीक आहे, आपल्या तिघांसाठीच बनवते मग मॅगी. तिथमध्ये चहा देऊन बनवते. चला तर मग फ्रेंड्स, आज यांची इच्छा आहे की इप्पी मॅगी खायची. तर आज मी इप्पी मॅगी बनवणार आहे आणि खूप दिवस झाले तशी पण मी मॅगी खाल्लीच नव्हती. तर चला तर मग तुमचा चहा. बरं यांचा चहा घ्यायचा आहे कारण की चहा गरम आहे ते थंड करून पितात. वेळ लागणार आहे तिथपर्यंत मी मॅगी तयार करते. तर आज मी मॅगी बनवणार आहे विदर्भ स्टाईलमध्ये. आणि विदर्भ स्टाईलमध्ये मी का बोलली हे मी तुम्हाला मॅगी बनवल्यानंतर सांगते. तर इथे मी अगोदर मॅगीचे पॉकेट सर्व फोडून घेत आहे आणि त्याच्यामधली मॅगी एका प्लेटमध्ये काढून घेते. तर सर्व मॅगी मी एका प्लेटमध्ये अशी काढून घेतली. चला तर मग आता मॅगी बनवण्यासाठी सुरुवात करूया. तर इथे घेतलेलं आहे मी कढाईमध्ये तेल आणि छोट्या 2 चम्मच कढाईमध्ये मी तेल टाकलेले आहे. जास्त मॅगी बनवण्यासाठी तेल नाही पाहिजे. आणि तेल तापल्यानंतर कढाईमध्ये टाकत आहे मी 1 चम्मच जिरं आणि जिऱ्याला छानपैकी होऊ देणार आहे. आणि जिरं झाल्यानंतर आता मी कढईमध्ये टाकत आहे 1 चम्मच लाल तिखट, कारण की आमच्या इथं तिखट खातात म्हणून मग मी मॅगीमध्ये थोडंसं तिखट टाकत असते. आणि मॅगीमध्ये तिखट टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टाकत आहे मी 2 ग्लास पाणी. आणि मॅगीमध्ये आमची इथं रस्सा पाहिजे तर त्यासाठीच मग इथे मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर टाकत आहे 2 चम्मच मीठ. तर आता कढईमध्ये टाकत आहे मी मॅगी मसाला. तर इथे मी मॅगीचे 3 पॉकेट घेतले होते तर त्याच्यामध्ये पण मसाल्याच्या 3 पुडे आल्या. तर त्याच्यामधल्या मी 2 पाण्यामध्ये टाकले आणि त्याच्यानंतर मग जे 1 पुडी राहिलेली आहे ती मी मॅगी टाकल्यानंतर त्याच्यावरून टाकणार आहे. त्याने मॅगीची टेस्ट पण खूप छान येते. तर पाण्याला आलेली आहे आता उकळी. तर आता त्याच्यामध्ये टाकत आहे मी मॅगी. आणि खूप जण मॅगी तळून टाकतात पण मी तळून नाही टाकली. मॅगी मी तशीच टाकून दिली कारण की मला लांब मॅगी खूप आवडते. तर त्याच्यासाठीच मग मी मॅगी त्याच्यामध्ये तळून नाही टाकलेली आहे. आणि मॅगीच्या वर मी आता टाकत आहे मॅगी मसाला. तुम्ही एक वेळा नक्की अशी मॅगी करून बघा, खूप छान लागते. आणि तुम्ही मॅगीमध्ये टमाटर टाकू शकता, शिमला मिरची टाकू शकता, पण माझी इथे शिमला मिरची नव्हती म्हणून मग मी मॅगी तशीच बनवली. तर 2 मिनिटासाठी मी मॅगीवर ठेवत आहे झाकण आणि 2 मिनिटात रेडी होणार आहे आपली मॅगी. आणि 2 मिनिटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मॅगी खूप छान झालेली आहे. तर मॅगीमध्ये टाकत आहे मी थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबीर टाकल्याने मॅगीची टेस्ट पण खूप छान येणार आहे. तर अशी बनवली मी मॅगी विदर्भ स्टाईलमध्ये. आणि तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि मॅगी बनवण्याच्या अगोदर मी तुम्हाला बोलली होती की मी आज मॅगी विदर्भ स्टाईलमध्ये बनवत आहे. आणि मी विदर्भ स्टाईलमध्ये याच्यासाठी बोलली होती, आमच्या विदर्भामध्ये आम्ही आमच्या डिशमध्ये जास्तीत जास्त तडका मारतो, कारण तडका मारल्यानंतर डिशची चव खूप छान लागते. हाय फ्रेंड्स, तर आजच्या काळामध्ये प्रत्येक लेडीजचा सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो तो म्हणजे त्यांच्या केसांचा. म्हणजे हेअरफॉल होणं, केसांमध्ये डॅन्ड्रफ होणं, त्याच्यानंतर केस रफ होणं, म्हणजे केसांमध्ये शायनिंग अजिबात न राहणं. तर त्याच्यासाठीच मग आज मी तुम्हाला या सर्व प्रॉब्लेमचं सोल्युशन मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर त्याचं सोल्युशन आहे हे नेचर शोअरचं जंक शॅम्पू.
आणि याच्या आधी पण मी या ब्रँडच्या एका प्रोडक्टचा रिव्ह्यू केला होता, जंक ऑइलचा, आणि ते ऑइल खूप जणांना आवडलं आणि त्यांनी घेतलं आणि त्याचा रिझल्ट पण त्यांना खूप छान मिळाला. आणि जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर वरच्या साईडला आय बटनवर मी त्याची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर हे शॅम्पू मी खूप दिवसापासून यूज करत आहे आणि या शॅम्पूचा मला रिझल्ट पण खूप छान मिळाला. तर त्याच्यानेच मग हे प्रोडक्ट मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि याच्या पॅकेजिंगच्या बद्दल बोलू तर अशा बॉटलमध्ये हे शॅम्पू येते आणि 300 ml ची ही बॉटल आहे. आणि याच्या प्राइसच्या बद्दल बोलू तर हे 390 रुपयाला ही बॉटल तुम्हाला मिळून जाणार. बाकीच्या शॅम्पूपेक्षा तुम्हाला या शॅम्पूची प्राइस थोडीशी जास्तच वाटत असेल, पण जेव्हा तुम्ही या शॅम्पूचे फायदे पाहाल त्या फायद्यांसमोर तुम्हाला या शॅम्पूची प्राइस काहीच नाही वाटणार. आणि या शॅम्पूचा सुगंध पण खूप छान आहे. आणि हा शॅम्पू तुमच्या डोक्यामधला डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम पण दूर करेल आणि हेअरफॉलचा प्रॉब्लेम पण दूर करेल. आणि तुमचे केस जे रफ झालेले आहेत हे शॅम्पू तुमच्या केसांना स्मूदी करेल आणि तुमचे केस पुन्हा शायनिंग करतील. आणि या बॉटलच्या बॅक साइडनी या शॅम्पूची पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. या शॅम्पूची इन्फॉर्मेशन तुम्ही पूर्ण वाचू शकता. हे शॅम्पू सल्फाइड फ्री आहे, पॅराबेन फ्री आहे आणि 100% नॅचरल आहे. आणि ही खूप छान गोष्ट आहे की याच्यामध्ये सल्फाइड नाही आहे, पॅराबेन नाही आहे आणि हे 100% नॅचरल आहे. त्यामुळे तुमच्या केसांना या शॅम्पू पासून काहीच हानी न होणार. आणि हे आयुर्वेदिक प्रोप्रिएटरी मेडिसिन आहे. चला तर मग आता याच्यामध्ये कोणते इंग्रेडियंट्स आहेत ते पाहूया, जे तुमच्या केसांना खूप हेल्प करेल हेअर ग्रोथ करण्यासाठी आणि हेअरफॉल थांबवण्यासाठी. तर याच्यामध्ये आवळा आहे, एलोवेरा आहे, त्यानंतर बाहिदा आहे, शिकाकाई आहे, रिठा आहे, हळद आहे, मेथी आहे आणि नीम आहे आणि शॅम्पू बेस आहे. आणि या शॅम्पू मध्ये हे सर्व आहे आणि हे खूप छान इंग्रेडियंट्स आहेत जे आपल्या केसांचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना संपवण्यास मदत करते. आणि याच्या खाली याचे डायरेक्शन दिलेले आहे की या शॅम्पूला कसं यूज करायचं आहे. आणि हे क्वालिटी प्रोडक्ट आहेत आणि हे शॅम्पू ISO प्रमाणित आहे. आणि नेचर सर्चचे खूप सारे प्रोडक्ट्स आहेत जे तुम्हाला मार्केटमध्ये इझिली मिळून जातात आणि हे ऑनलाईन पण तुम्हाला मिळून जातील. चला तर मग फ्रेंड्स आता बोलूया याच्या फायद्यांच्या बद्दल. आणि हे शॅम्पू तुमच्या केसांचे प्रॉब्लेम संपवण्यात हेल्प करते आणि हे शॅम्पू तुमच्या केसांचे ग्रोथ करण्यात मदत करते आणि हेअरफॉल पण थांबवते. आणि जर तुमचे केस खूप जास्त गळत असतील आणि तुमच्या केसांमध्ये खूप जास्त डॅन्ड्रफ होत असेल तर हे शॅम्पू तुम्ही एक वेळा नक्की यूज करून पहा. तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळेल या शॅम्पूचा. आणि जेव्हापासून मी हे शॅम्पू यूज करत आहे तेव्हापासून मला या शॅम्पूचा खूप छान रिझल्ट मिळालेला आहे. तर हे शॅम्पू मी तुम्हाला नक्की रिकमेंड करेल. आणि हे जर शॅम्पू तुम्हाला घ्यायचं असेल तर या शॅम्पूची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरून तुम्ही हे शॅम्पू घेऊ शकता. काय बनवत आहे? बाजरीची भाकर. बाजरीची भाकर? अरे वा, तुला आवडते ना? मला आवडते, पप्पाला आवडते. मला आवडते, मला आवडते. मस्त. शेंगदाण्याची भाजी. आणि इकडे दीपालीनं शेंगदाण्याची भाजी बनवली. मस्त मस्त मेनू मस्त आहे आज. बाजरीची भाकर आणि शेंगदाण्याची भाजी. बाजरी भाकर मस्त लागतो पण खायला. हॉटेलमध्ये काय करतात माहिती आहे? बाजरीच्या भाकरवर असे वरतून मस्त आपण जेव्हा ताव्याला टाकतो की नाही याच्यावरती हे टाकतात आपलं जिरं आणि सांबार. तशी चांगली लागते. मी धाब्यावर जात जा जेवण करायला तेव्हा धाब्यावर मस्त टाकत जात ते जिरं टाके, त्यानंतर सांबार टाके त्याच्यावरती आणि ते प्रेस करून घेत जात त्याला. इतकं मस्त लागते ते, टेस्टही एकदम छान आहे त्याची. पप्पाला वाळून मिळाली. पप्पाची तर फेवरेट आहे. त्याला शेंगदाण्याची भाजी लई आवडते आणि बाजरीची भाकरी लई आवडते.
ऊन जास्त आहे. जास्त आता उन्हाळा लागला ना, उन्हाळा लागला की ऊन जास्तच येते. आता कूलर काढा, आता कूलर काढायला लागते. खाली लावा लागते. रात्री पण खूप गरमी होत होती यार. खालचं थोडं आता खालचं गरम होतं, आधी थंड वाटत. आता आपण एक काम करू, आपला कूलर काढून घेऊ आता. जास्त गरम होतं. आता गरम होत आहे. फॅनची हवा गरम असेल, फॅन पण गरम हवा. फॅनची गरम हवाच देणार आहे. आपला वरचा मजला आहे ना. खालचा कूलर काढून आणखीन द्यावं लागेल. घरांना पाणी सोपलं ते पाणी सोकतात. उन्हाळ्याचे लवकरच सोकतात. अलोवेराचं कसं त्याला पाणी कमी लागते. अलोवेराला आपण जास्तच देतो ना त्याच्यामुळे ती जास्त निघत आहे. हे डोक्याला त्याला पाण्याची गरजच नाही पडत. जास्त नाही पडत, पण कसं थोडंसं दिलं की नाही मोठं थोड्याशा पाण्यातच जगते ते. हे डोक्याला लावा लागते. छान आहे. चेहऱ्यावर लावलं की नाही तेही छान आहे. आपल्या घरी असून आपण लावत नाही केव्हा. पण उन्हाळ्याचं चांगलं आहे, म्हणजे डोकं थंड राहते. आता लावत जाता मोठे मोठे करेल नाही याचे फांदे. केवढं चांगलं तर आपण छोटस होतं. छोटस एकच होते वस्तू, त्याच्यानंतर दुसरं निघालं ते छोटेच्या अजून वाढते ते. हे कशी निघाली इकडे, दोन निघाले. इकडे आहे एक इकडे आहे, आणि त्याच्यानंतर ही इकडे निघालेले आहेत. 3 निघतात ना, खूप वाढते. आता उन्हाळ्याचे आपण डोक्याला लावत जायचं, आतमधले सही असतील ते लावायचं. पलंगाची गरजच नाहीये. ताईने पाठवून निघाली. मी त्या दिवशी कसं माझ्या पप्पानीच्या खाली गेला. अरे ते 10 इंची आहे की ते असं वेगळीच वाटते. भारतीय बैठक आपली चांगली आहे. सर्वजण आले तर बस रूम मध्ये उन्हाळ्याचं. आता ताई वगैरे आले की मस्त याच रूम मध्ये बसून हे रूम थंडी आहे ना, मस्त आहे. मस्त झाली बैठक. तरी आपला खालचा मजला थंडच राहते, वरचा मजला गरम राहते. नाही पण ऊन इकडनं आले की नाही हे रूम गरम होते. तिथं पडदा लावून घ्या लागते. तिथं ते रॉड पण पडला त्याचा. तो लावा लागेल. ते आपण का किती वेळा लावला तो. कापूस भरला तर कापूस भरला तर ते काळाच्या टाइमले ते डबल तोडून टाकलं. इथे कूलर लावून दिलं मस्त. मी तर झोपत आहे, तुमचा सोफा. बर आपण सर्वजण अशी खालीच मग, कारण की बरं गरम होते की नाही. बरं झालं ना मग इथं लावून कूलर, एक तिथं लावून खालचं सर्व थंड यायचं. मस्त झालं. भारतीय बैठक मस्त झाली. वाटतच नाही पण ते पलंग आहे की नाही तिथं. मस्त गादी 10 इंची गादी आहे ते काय. आता उठताय का त्याच्या? हा उठताय ते. तिचा कमरीचा प्रॉब्लेम दूर होऊन झाला ना. एक गादी येतो आणायची. तर सर्वांचे जेवण आणि गप्पा झाल्यानंतर इथे मी माझे रूम आवरून घेते. चला तर मग फ्रेंड्स, आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडला जी बेल आयकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. चला तर मग आता भेटूया पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. आणि हो, अजून जर तुम्ही मला इंस्टा फॉलो नसेल केलं तर इंस्टाची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरून पण तुम्ही मला इंस्टा फॉलो करू शकता. चला तर मग फ्रेंड्स, तिथपर्यंत बाय बाय.